आज 1 जानेवारी 1818 मध्ये योग क्रांतिकारी दिन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे पिताश्री रामजी बाबा या भीमा कोरेगावला अभिवादन करण्यासाठी जात होते। तरी या ठिकाणी आज आपल्या विभागातील सर्व भीमसैनिक आणि आपल्या समाजातील बौद्ध साहित्यिक आनंदरावजी मस्के या ठिकाणी या कार्यक्रमाला उपस्थित राहिलेले आहेत। तसेच उमाजीनाईक सेवाभावी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय लक्ष्मणरावजी दलवाई हे या कार्यक्रमाला उपस्थित राहिलेले आहेत। तसेच राजेंद्र झेंडे हे या ठिकाणी अश्वघोष संस्था या संस्थेचे सरसंचालक यांनी जो कार्यक्रम या ठिकाणी सगळं अरेंजमेंट आणि त्यांचं विचारधारा ह्या भीमवाडीतून प्रेरणा देणार आहे। तसेच ह्या पुतळ्याचे संस्थापक अध्यक्ष बबनरावजी गायकवाड यांनी आम्हाला सर्वांना या ठिकाणी पाचारण करून आज 1 जानेवारी लाखोच्या संख्येने भीमा कोरेगाव या ठिकाणी आमचे लोक जात आहेत। परंतु गायकवाड साहेबांनी या ठिकाणी छोट्या खाणी का होईना परंतु ही कार्यक्रम की लोक हजारो जातात तिकडे, परंतु बाबासाहेब आहे आमच्याकडे ह्या पद्धतीने गायकवाड साहेबांनी जी एक संकल्पना मांडली आणि त्या संकल्पनेमधून आम्ही सर्वजण या ठिकाणी उपस्थित राहिलो। आणि तसेच कुसुमताई झेंडे यशोधरा महिला मंडळ ह्या मंडळाचे अध्यक्ष आहेत। सामाजिक कार्यामध्ये त्यांचा फार सिंहाचा वाटा आहे आणि महिलांना कुठल्याही गोष्टीची अडीअडचण आली तर या अडीअडचणीला समाजासाठी धावून जातात आणि त्यांचं कार्य सतत चालू आहे। खरोखर की आज या ठिकाणी सर्वजण आम्ही 1 जानेवारी 1818च्या लढ्याची जी काही सांगता आहे ते आमचे बौद्ध साहित्यिक आदरणीय आनंदरावजी मस्के साहेब हे आम्हाला सर्वांना कल्पना देतील अशी मी त्यांना विनंती करतो। सर्वांना क्रांतिकारी जय भीम। आज 1 जानेवारी आपण जर 31 डिसेंबरचा दिवस जर पाहिला तर त्या रात्री संपूर्ण जग धुंद बेधुंद नवीन वर्षाचं स्वागत करत असताना आंबेडकरी विचाराचा माणूस भीमा कोरेगावकडे जाणारा रस्ता उडवीत त्या विजयस्तंभाकडे आगेकूच करत असतो आणि ही मोठ्या लाखोच्या संख्येने जनसमुदाय तिकडे जात असताना आज इथे भीमवाडीमध्ये या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याचे संस्थापक आदरणीय बबन गायकवाड साहेब, त्याचप्रमाणे क्रांतीवीर उमाजीनाईक भवनचे आमचे लक्ष्मण दलवाई, त्यांचे सहकारी सावंत साहेब आहेत, आमचे आत्माराम आव्हाड साहेब आहेत, त्याचप्रमाणे वामनदादा कर्डक विचारमंचचे खरे साहेब आहेत आणि अश्वघोषचे संस्थापक आदरणीय राजेंद्र झेंडे, यशोधरा महिला मंडळाच्या आमच्या कुसुमताई झेंडे आदी मान्यवर इथे या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित आहेत। वास्तविकता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून मला सर्वांच्या वतीने 2 शब्द बोलण्याची संधी दिलेली आहे। आजच्या दिवसाचं महात्म्य सांगत असताना खऱ्या अर्थाने बाबासाहेबांनी या दिवसाचं महत्त्व केवळ भारताला नव्हे तर जगाला याची जाणीव करून दिलेली आहे। कारण 1 जानेवारी 1927 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी भीमा कोरेगावला जाऊन त्या विजयस्तंभाला आपल्या सहकार्याबरोबर प्रथमतः मानवंदना दिली आणि त्यावर्षी बाबासाहेबांचा एक संकल्प होता की पंढरपूरचं जे विठ्ठलाचं मंदिर आहे
त्या मंदिराला सर्वांना प्रवेश मिळावा म्हणून त्याचं आंदोलन ते करणार होते. परंतु ज्यावेळी त्यांनी भीमा कोरेगावचा जो इतिहास, विजयस्तंभाचा इतिहास वाचला, ऐकला आणि मानवंदना दिली, त्यावेळी त्यांनी आपला कार्यक्रम बदलला. कार्यक्रम बदलला म्हणजे बाबासाहेबांनी 25 डिसेंबर 1927 रोजी महाड येथे जाऊन मनुस्मृतीचं दहन, त्यांचे सहकारी सहस्त्रबुद्धे यांच्या हस्ते मनुस्मृतीचं दहन करून वर्ण व्यवस्थेचं उच्चाटन केलं. खऱ्या अर्थानं हा एक क्रांतीचा धागा आहे, क्रांतीची प्रेरणा आहे. ज्या विजयस्तंभाला बाबासाहेबांनी मानवंदना देणं आणि मनुस्मृती दहन करणं याचा खरा इतिहास बहुजनांनी समजून घेण्याची खरी गरज आहे. कारण या देशावरती अनेक देशातल्या लोकांनी राज्य केलेलं आहे. त्याच्यामध्ये पोर्तुगीज आहेत, डच आहेत, फ्रान्स आहेत, बऱ्याच देशाचे, अनेक देशामधल्या लोकांनी राज्य केलं. या सर्वांमध्ये जास्त राज्य करणारे ब्रिटिश आहेत. ब्रिटिश भारतामध्ये व्यापार करण्यासाठी आले आणि ते या देशाचे राज्यकर्ते बनले. राज्यकर्ते बनत असताना त्यांनी या देशातल्या ज्या समस्या आहेत, या देशाची नस ओळखली की या देशामध्ये वर्णव्यवस्था आहे. लोक जातीमध्ये भांडतायत, एकमेकाचा द्वेष करतायत. जो अस्पृश्य समाज आहे, जो महार समाज आहे, हा पराक्रमी समाज आहे, परंतु या समाजाला गुलाम बनवलेला आहे. आणि या समाजाला गुलाम कुणी बनवलं तर आपण शिवाजी महाराजांचा जर इतिहास पाहिला 16व्या शतकातला, तर शिवाजी महाराजांनी 18 पगड जातींना घेऊन स्वराज्याची निर्मिती केली. त्यावेळी महार, मांग, चांभार 18 बलुतेदार हे त्यांच्या राज्यामधले मानाचे योद्धे होते, गड किल्ले रक्षणदार होते. परंतु शिवाजी महाराजांचे शिवशाही गाडून सत्योत्तर आलेल्या पेशवाईने या देशामध्ये मनुवाद जोपासण्याला सुरुवात केली. आणि मनुवादाचा पहिला फॉर्म्युला होता की इथल्या बहुजन समाजाचं त्याला शिक्षणापासून वंचित करायचं. आणि जो शिक्षणापासून वंचित होतो तो आर्थिकदृष्ट्या गुलाम होतो, आणि जो आर्थिकदृष्ट्या गुलाम होतो तो मानसिकदृष्ट्या गुलाम होतो. अशा पद्धतीने त्याने बहुजनातल्या काही जातींना इतकं गुलाम बनवलं की महार जातीच्या गळ्यामध्ये मडकं आणि कमरेला खराट आला. ही गुलामगिरी जगाच्या इतिहासामध्ये कुठेही इतकी मानवी मूल्यांना काळिंबा फासणारी गुलामगिरी. कारण जगामध्ये पाश्चिमात्य देशाचं जर पाहिलं तर काळा आणि गोरा हाच भेद केला जातो. या गुलामगिरीला लाजवेल असली की मनुची गुलामगिरी होती. या गुलामगिरीतून बाहेर पडण्यासाठी महार समाज मोठ्या प्रयत्न करत होता. या महार समाजाला बाहेर काढण्यामध्ये महात्मा फुलेंनी त्यांच्यामध्ये काही अंशी जागृत केली. महात्मा फुलेंनी शिवशाहीला न्याय देण्यासाठी सत्यशोधक धर्माची स्थापना केली, सत्यशोधक चळवळ सुरू केली. या सत्यशोधक चळवळीला 18 बलुतेदारांनी साथ दिली, परंतु त्यावेळेचे जे मराठे होते आणि मावळे यांनी मात्र त्यांना साथ दिली नाही. आणि त्यामुळे शिवशाहीला म्हणावं अशा प्रमाणात न्याय देता आला नाही. म्हणून वैतागून महात्मा फुलेंनी म्हणलं होतं की मानला तर मराठा नाहीतर हा खराटा आहे, आणि मानला तर मावळा नाहीतर हा कावळा आहे. आजसुद्धा आपण जर पाहिलं तर त्यांच्यात फारशी बदल झाला असा दिसत नाही. आजसुद्धा आरक्षणासाठी मावळे, मराठे आणि ओबीसी हे संघर्ष करतायत. खऱ्या अर्थाने त्यांनी महात्मा फुलेंना जर समजून घेतलं, डॉक्टर बाबासाहेबांच्या आंबेडकरांच्या आरक्षणाला जर समजून घेतलं, तर मला वाटतं की त्यांच्यामध्ये हा भेद राहणार नाही आणि जातीमध्ये वैर राहणार नाही. परंतु एक अनाजी पंथ प्रत्येक जातींमध्ये इतका भेद निर्माण करायला लागला आहे की पुरोगामी महाराष्ट्राला नासवण्याचं काम चालू केलेलं आहे. आणि पुरोगामी महाराष्ट्राचं पुरोगामी तो संपत चाललेलं आहे. याचं खऱ्या अर्थाने सगळ्यांनी समजून घेण्याची गरज आहे. यासाठी खऱ्या अर्थाने आंबेडकरवाद समजून घेतला पाहिजे. आंबेडकरवाद यासाठी की बाबासाहेबांनी मनुस्मृती यासाठी जाळली की ज्या मनुस्मृतीने, ज्या पेशवाईने मनुस्मृतीने वर्णव्यवस्था निर्माण केली, ज्या मनुस्मृतीने अस्पृश्य समाजाच्या गळ्यामध्ये मडकं आणि कमरेला खराटा आला, त्या मनुस्मृतीच्या वास्तवता त्याच्यामधून आत्मसन्मानाच्यासाठी
पेशव्यांच्या विरोधात लढण्याची महाराजांची अजिबात इच्छा नव्हती. पहिले बाजीराव या दुसरे बाजीराव असतील त्यांना ज्यावेळी महाराजांचा जो प्रमुख शिलेदार सिद्धनाथ महार यांनी पेशव्यांना जाऊन भेटले होते आणि त्यांनी म्हणलं की आम्ही परकीयांची मदत करून सोक्याशी लढण्याची आमची मुळीच इच्छा नाही. तर तुम्ही आम्हाला थोडं आत्मसन्मान आम्हाला देत असाल, सन्मानाने वागवत असाल, आमच्या गळ्यातलं मडकं आणि कमरेचा खराटा काढत असाल तर आम्ही या ब्रिटिश लोकांना या आपल्या मातृभूमीमध्ये पायी ठेवून देणार नाही. परंतु त्यावेळी पेशवे म्हणाले आम्ही मनुस्मृतीच्या नियमाप्रमाणे शूद्र जातींना 4थ्या वर्णामध्ये अतिशूद्रामध्ये तुम्हाला गुलामाप्रमाणे ठेवणार आणि सन्मान आणि आत्मसन्मान जर म्हणाल तर सुईच्या टोकावर ठेवणं इतकाही तुम्हाला मान मिळणार नाही, सन्मान मिळणार नाही. त्यावेळी सिद्धनाथ महार अतिशय क्रोधित झाले आणि त्यांनी सांगितलं की आता तुमच्या पापाचा घडा भरलेला आहे. आम्ही आता ब्रिटिशाशी या विदेशी कुठल्याही लोकांशी लढून आमच्या न्याय हक्कासाठी, आमच्या आत्मसन्मानासाठी आम्ही संघर्ष करणार. म्हणून त्यांनी ब्रिटिशामध्ये सैन्य भरती करून मोठ्या प्रमाणामध्ये ज्यावेळी भीमा कोरेगावमध्ये ब्रिटिशांच्या विरुद्ध पेशवे असा त्या संघर्ष सुरू झाला. त्या संघर्षाचा इतिहास इतका विशेष आहे की त्यावेळेचे 500 महार सैन्य ब्रिटिशाचे मुठभर सैनिकाच्या सोबत जवळजवळ 35 ते 40 किलोमीटर युद्ध करून येत, खर्डीचं युद्ध करून 35 ते 40 किलोमीटर उपाशी आले होते कारण त्यांचा धान्य कोटा संपलेला होता. आणि त्यावेळी ते ज्यावेळी भीमा तीरावरती आले आणि भीमा तीराच्या दुसऱ्या बाजूला पेशव्यांचे 28,000 सैन्य होतं आणि त्यावेळी ब्रिटिश जे प्रमुख होते लेफ्टनंट ते म्हणत होते की आता आपण युद्ध करायला नको, आपण कुठेतरी समझोता करू, थोडे माघार घेऊ आणि परत आपण युद्ध करू. त्यावेळी सिद्धनाथ महार म्हणले की या पेशव्याने आम्हाला गुलाम बनवलेला आहे, आम्हाला ही पेशवाई संपवायचीच आहे, आम्ही जीवाचं रान करू परंतु ही लढाई जिंकू. आणि त्याप्रमाणे त्यांनी जी लढाई केलेली आहे ह्या लढाईला जगाच्या इतिहासामध्ये तोड नाही